इथं बघा मी पंचामृत बनवले. ह्याचं चाललंय, मंदिरात चाललंय महादेवाच्या. अभिषेक करण्यासाठी मी पंचामृत बनवले. तुम्ही कसं बनवताय मला सांगा बरं का कमेंटमध्ये. श्री स्वामी समर्थ. मी नीता स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार, दुसरा सोमवार आहे बघा श्रावणमधला. तर आम्ही चाललो आहे आज मंदिरात, ह्याच्या महादेवाच्या ना महादेवाच्या मंदिरात चाललो आहे आम्ही. दोघंजण चाललो आहे, मी आणि मिस्टरांना पण नाही भेटलं मागच्या सोमवारी जायला, आहे की नाही. गाडीवर होतं. कुठे गेलता? दिल्लीला गेलता आहे ना गाडी भरून. दिल्लीला गाडी भरून गेलतं मिस्टर मागच्या सोमवारी, आणि मला पण नाही जायला भेटलं मागच्या सोमवारी. त्यामुळं आता आम्ही चाललो आहे दोघंजण मंदिरात, ह्याच्या महादेवाच्या मंदिरात चाललो आहे. आता अभिषेक करून यायचं. तिथंच अभिषेक करायला घेतलं आहे पंचामृत बनवून. आता तिथंच फुलं वगैरे, हार, फुलं आणि बेल वगैरे सगळं तिथंच घेणार आहे, आणि अभिषेक वगैरे करून येतो. अजून हे बनवायचे, खिचडी बनवायचे. शाबू नाही बनवला खायला. आजची आमची देवपूजा बघा. ही बघा आजची आमची अशी है देवपूजा. मस्त अशी आज देवपूजा केली सकाळ सकाळी. ही आहे आमची सोसायटी अशी. आपण हे आणलंय ना? आणलंय ना. ठीक आहे. आहे ना. कमी पडायला नको. प्रसाद घ्या ताई प्रत्येकाने. केळी वगैरे घेतला, नारळ पाहिजे तर घे. हो, व्हिडिओज काढ. असं परत टाकून कितीला आहे? 100 रुपये. काय कामाचं आहे ती? दोन गॅस नको, कशाला उगाच. इन्व्हर्टर आहे ना, शोभा अडकवायचा तसंच. तर पार्सल आले बघा माझं एक. काय साडी मागवली मी. बघू कशी आहे आता. इथं बघा मी नारायणपेठ साडी मागवलेली ऑनलाईन, आणि बरेच दिवस झालं मागवायची म्हणत होते, पण आता मागवलेली मी. लगेच आली 2-3 दिवसात. छान होती बघा, एकदम सॉफ्ट आहे आणि सिल्कमध्ये आहे. मस्त वाटते घालायला. कशी तेवढीच आपल्या हलकी फुलकी छान वाटते घालायला. ती बघितली, म्हटलं चला आता हे बनवायची होती, मला खिचडी बनवायची होती ना. सकाळी तशीच गेलेली मी, घरातलं स्वयंपाक वगैरे आवरलं, आणि म्हटलं आल्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवायची, म्हणून मी तशीच गेलेली. स्वयंपाक वगैरे सगळं बाकीचं आवरून कामं वगैरे. मग गेली तर परत ना ह्याला महादेवाला अभिषेक वगैरे घालायचा होता ना, म्हणून गेलेली लवकर मिस्टर आणि मी. इथं आले परत, मग खिचडी बनवायला घेतली बघा.
खिचडी बघा साधी सिंपल अशी बनवली आपली, पण खूप छान होती. अशी बनवून बघा एकदा, एकदम सुटसुटीत आणि छान होती, खायला टेस्टी होती एकदम मस्त. काय नाही, 2 बटाटे कापून कट करून ना तेलात चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यात मिरची, हिरवी मिरची आपली बारीक करून टाकायची, मिक्सरला बारीक करून टाकायची, म्हणजे कसं एकत्र होते सगळं. आणि त्याच्यानंतर मग साबुदाण्याचा आपला शाबू असतो ना, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आणि ते टाकायचं त्याच्यात आणि चांगलं एक जीव करायचं, हलवायचं चांगलं. खूप छान होती बघा. असं एकदा खिचडी बनवून बघा, मस्त होती खिचडी अशी. थोडा वेळ झाकून ठेवायचं, गॅस एकदम स्लो करायचं आणि झाकून ठेवायची. आमच्यात काय दुसरं कोणाचा उपवास नाही आहे, फक्त माझं एकटीचंच आहे. मुलं पण मिस्टर पण कामाला जातात ना, त्याच्यामुळं नाही तो उपवास पकडत. पहिले पकडत होते पण आता नाही. आता त्यांना ते म्हणतात कामं करायला लागतात, कुठं उपवास पकडायचा, म्हणून नाही पकडत ते. मग मी पण काही जबरदस्ती करत नाही, ज्याच्या मनानं उपवास मनानं पकडायचं असेल तर पकडा, नाही तर राहू दे. इथं बघा देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला आणि म्हटलं मग चला आता खिचडी आपण पण खाऊन घ्यायची, म्हणून पहिला देवाला दाखवून घेतला आणि मग मी पण खाल्ली खिचडी. इथं बघा साबुदाण्याची खिचडी आणि मिस्टरांनी बासुंदी आणलेली ना, तीच केली, खाल्ली मी. आणि त्याच्यानंतर मग आपलं म्हटलं भाज्या सगळ्या आणलेल्या होत्या ना, निवडून ठेवावं म्हटलं साफ करून. खूप छान आता मार्केटमध्ये भाज्या यायला लागल्या त्या. आणि ही बघा भाजी चिगळाची आहे आणि मस्त होती, गावाकडची भाजी होती. ही शेपूची भाजी मी साफ करून ठेवलेली, मेथीची भाजी, कोथिंबीरची गड्डी, मस्त अशा भाज्या आल्या.